हॅलो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ असा आहे की IPOला अप्लाय कसं करायचं। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की IPO कसा अप्लाय करायचा, IPO म्हणजे काय असतो। तर IPO अप्लाय करायचा कसा ते आज मी सांगणार आहे। तर इथं बघा वॉच लिस्ट झिरोदा ओपन करायचं। इथं बघा वॉच लिस्ट आहे, ऑर्डर आहे, इथं पोर्टफोलिओ आहे, बीड आहे आणि इथं जे आपलं हे नंबर काही ID असतो तो असेल। यानंतर आपण बीडमध्ये जायचं। बीडमध्ये गेल्यानंतर बघा इथं IPO लिहिलेलं आहे। इथं ऑनगोईंग आणि अप्लाइड असे दोन दिलेले आहे। ऑनगोईंग म्हणजे जे IPO आता सुरू आहे आणि जे आपण अप्लाइड केलेले असतात तिथं अप्लाइडचे ऑप्शन आहे। तर ऑनगोईंगमध्ये बघा आता कोणकोणते IPO आहेत। मेगाथम, GPSL, BLSE, हर्षदीप, बरोबर, असे IPO आहेत। तर अप्लाइड म्हणजे आपण कोणत्या IPOला अप्लाय केलं, नोहा ॲग्री, फोनबॉक्स, डेल ॲप्लेक्स, BLSE इथं दिसत असतात। तर हे झाले। आपल्याला जर अप्लाय करायचा असेल तर आता कसा अप्लाय करायचा तर ते आपण बघूया। समजा इथं IPO आहे गॅब्रियल पेट स्ट्रॅप। मी इथं सांगत नाही आहे की IPOला अप्लाय करा, मी फक्त तुम्हाला दाखवते आहे की अप्लाय कसा करायचा। तर इथं अप्लायमध्ये जायचं, नंतर इथं आपला जो UPI ID असेल तो टाकायचा आणि इथं हा जो बॉक्स असतो चेक बॉक्स तो टिक करायचं आणि अमाऊंट जे पेबल असतं ते सबमिट करायचं। आता मी सबमिट करणार नाही आहे कारण मला जर अप्लाय करायचा असेल तर मी नंतर करू शकते। तर समजा आता BLSE आहे, इथं आपण इंडिव्हिज्युअलिस्ट इन्व्हेस्टर आहे, मी आता इथं ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे। मग तुम्हाला जर समजा जर आपल्याला चेंजेस करायचे असेल, समजा आता मला हा BLSE आहे याच्यामध्ये मॉडिफाय करायचं असेल, मला अजून एक लॉट अप्लाय करायचा असेल तर आपण इथं ॲड करू शकतो आणि अप्लाय करू शकतो। आता मला अप्लाय करायचा नाही आहे म्हणून मी करत नाही आहे, पण अप्लाय करायचा असेल, मी एक लॉट केलेला आहे, समजा मला अजून अप्लाय करायचे आहे तर मी करू शकते। तर अजून एक IPOमध्ये एक असतं की एका अकाउंटवरून आपण 10-15 IPO जर अप्लाय केले तर आपल्याला लागण्याची शक्यता असते। तर हे एकदम चुकीचं आहे, असं काही नसतं। जर तुम्हाला IPO जर लागायचा असेल तर आपण एक करू शकतो की आपल्या अकाउंटवरून, भावाच्या अकाउंटवरून, बहिणीच्या अकाउंटवरून असं जर लावू शकतो तर आपली ही प्रोबॅबिलिटी जी असते ती वाढते। तर अशा प्रकारे आपण IPOला अप्लाय करू शकतो। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा शेअर मार्केटविषयी जर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।